नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरोनाच्या बाबतीतले 1000 अतिशय महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये तुमचे 2000 मार्क हे फिक्स होणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही याच्या अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तोही बघून घ्यावा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर चला तर मग मित्रांनो, आपल्या ह्या 1000 प्रश्नांना आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, त्याआधी आपण एक थोडीशी आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत की ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीने तुमच्यासाठी 5000 IMP वन लाईनरची एक PDF नोट्स तयार केलेली आहे. ती कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. 80 10 45 77 60 या नंबरवरती कॉल करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देण्यात आलेली आहे. तर त्या PDF तुम्ही बघू शकता. तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न दिलेले आहेत. कोरोनाच्या महत्त्वाच्या नोट्स, भारत सरकार आरोग्य योजना, माहितीचा अधिकार अधिनियम, नंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी असे अत्यंत महत्त्वाचे जे टॉपिक आहेत त्या विषयावरती तुम्हाला एकूण 5000 महत्त्वाच्या प्रश्नांची PDF तयार करण्यात आलेली आहे. तर चला तर मग आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. कोरोना रोगावरील IMP नोट्स व चालू घडामोडी हे प्रश्न आपण बघितलेले आहे. तर आपला जो पुढचा भाग आहे तो सुरू झालेला आहे. तर पहिला प्रश्न आहे, कोरोना विषाणू प्लॅस्टिक व स्टेनलेस स्टीलवर किती तासापर्यंत जिवंत राहतो? तर याचं करेक्ट आन्सर हे 72 तास हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे, कोरोना विषाणू तांब्याच्या धातूवर किती तास जिवंत राहतो? तर 4 तासापेक्षा कमी. तर कोरोना विषाणू तांब्याच्या धातूवर किती तास जिवंत राहतो? तो 4 तासापेक्षा 4 तासापेक्षा कमी जिवंत राहतो. आणि नंतरचा प्रश्न आहे, कोरोना विषाणू पुठ्ठ्यावर किती तास जिवंत राहतो? जवळपास 24 तास जिवंत राहतो. तर मित्रांनो, हे तिन्ही प्रश्न आहेत ते अत्यंत कन्फ्यूज करणारे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रश्न व्यवस्थितरित्या बघावेत. स्टेनलेस स्टीलवर किती तास जिवंत राहतात? तर 72 तास. आणि तांब्याच्या धातूवर 4 तासापेक्षा कमी. आणि पुठ्ठ्यावर किती तास जिवंत राहतात? तर 24 तास हे जिवंत राहतात. तर मित्रांनो, हा पुढचा प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. तो आहे, अँटीबॉडी टेस्ट इज ऑल्सो नोन ॲज सिरोलॉजिकल टेस्ट. हे याचा करेक्ट आन्सर काय आहे? सिरोलॉजिकल टेस्ट. नंतरचा प्रश्न आहे तो आहे, प्रतिपिंड चाचणी यामध्ये रुग्णांच्या रक्तातील काय तपासल्या जातात? तर मित्रांनो, हा प्रश्न आहे तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, याचे आन्सर आहेत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्येही सांगू शकता किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये याच्या नोट्सही लिहून ठेवू शकता, कारण की हे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते अँटीबॉडीज इन द फॉर्म ऑफ हिमोग्लोबिन हे याचं करेक्ट आन्सर आहे. आणि नंतरचा प्रश्न आहे तो आहे, संसर्ग सुरू झाल्यानंतर किती दिवसाच्या दरम्यान अँटीबॉडीज दिसू येऊ शकतात? तर त्याचा आन्सर आहे ते 9 ते 28 दिवस. तर 9 ते 28 दिवस संसर्ग सुरू झाल्यानंतर किती दिवसाच्या दरम्यान अँटीबॉडीज दिसू येऊ शकतात? तर 9 ते 28 दिवस येऊ शकतात. हे आन्सर तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे, प्रतिपिंड चाचणी ही अप्रत्यक्ष पद्धत आहे, चूक की बरोबर? तर बरोबर. तर प्रतिपिंड चाचणी ही अप्रत्यक्ष पद्धत आहे. हे आन्सर याचं आन्सर आहे ते बरोबर हे आहे. आणि नंतरचा प्रश्न आहे तो आहे, RT-PCR यामध्ये कोणत्या ठिकाणचे स्वॅब घेऊन चाचणी करण्यात येते? तर रुग्णाच्या नाक किंवा घसा. तर RT-PCR यामध्ये कोणत्या ठिकाणचे स्वॅब घेऊन चाचणी करतात? तर नाक आणि घसा याची ते चाचणी करतात. नंतरचा प्रश्न आहे, RT-PCR यामध्ये काय शोधले जाते? तर RT-PCR यामध्ये काय शोधले जाते? तर त्याच्यामध्ये RNA शोधले जाते. हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे तो आहे, रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये काय केला जातो? तर मित्रांनो, त्याच्यामध्ये अँटीबॉडीऐवजी विषाणूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर कशाचा? विषाणूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. नंतरचा प्रश्न आहे, संशोधनाने किती भाग असतात? तर संशोधनाचे 2 भाग असतात.
नंतरचा प्रश्न आहे पहिला भाग प्रयोगशाळेने येथील चाचण्या म्हणजेच काय? तर याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत आणि 100% हे प्रश्न जे आहे ते एक्झाममध्ये येऊ शकतात. जर तुम्हाला तुमचे मार्क जर फिक्स करायचे असतील तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे क्लिनिकल ट्रायल्स, हे याचं करेक्ट आन्सर आहे. पहिला भाग प्रयोगशाळेने येथील चाचण्या म्हणजेच काय, क्लिनिकल ट्रायल्स, हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे पहिला भाग यशस्वी पार पडल्यानंतर होणाऱ्या मानवी चाचण्या म्हणजेच काय? तर ह्युमन ट्रायल्स, हे याचं करेक्ट आन्सर आहे. पहिला भाग यशस्वी पार पडल्यानंतर होणाऱ्या मानवी चाचण्या म्हणजेच ह्युमन ट्रायल्स, हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा प्रश्न आहे औषधाच्या परवान्याची मंजुरीसाठी कोण जबाबदार आहे? प्रश्न व्यवस्थित बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. औषधाच्या परवान्याची मंजुरीसाठी कोण जबाबदार आहे? ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, याचा आन्सर तुम्ही लक्षात ठेवा. हे प्रश्न जे आहे ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न 100% परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर याचं आन्सर जे आहे ते काय आहे? ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हे याचं करेक्ट आन्सर आहे. नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे कोविड-19 या आजाराला कारणीभूत विषाणू. तर तुम्हाला याचं आन्सर करेक्ट सांगायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे SARS-CoV-2, हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला माहीत आहे ही जी भरती जी आहे ती तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जो वेळ आहे तो तुम्ही अभ्यासाला दिला पाहिजे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही संपूर्ण बघावा. याच्यामध्ये ॲटलिस्ट तुमचे 4 ते 5 मार्क हे फिक्स होणार आहेत आणि याच्यातले ॲटलिस्ट 5 ते 6 प्रश्न तुम्हाला जरूर पडतील. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. आणि जर कोणाला जर ही PDF जर पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला कॉल करू शकता. 80 10 45 77 60 या नंबरवरती आम्हाला कॉल करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देण्यात आलेली आहे. तर चला मग आता आपण आपल्या प्रश्नांना आता सुरुवात करूया. नंतरचा प्रश्न आहे जगात कोणाची पहिली केस आढळलेली तारीख कोणती? मित्रांनो, हा प्रश्न व्यवस्थित बघा. हा प्रश्न तर 100% विचारला जाऊ शकतो की जगात कोणाची पहिली केस आढळलेली तारीख सांगा म्हणून. तर याचा आन्सर आहे 17 नोव्हेंबर 2019, हे याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा, 17 नोव्हेंबर 2019. नंतरचा प्रश्न आहे जगातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या देशात आढळला? तर याचं करेक्ट आन्सर हे चीन हे आहे. नंतरचा प्रश्न आहे भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? आपल्या भारतामध्ये पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर 30 जानेवारी 2020. किती? 30 जानेवारी 2020 या तारखेला आढळला. लक्षात ठेवा, 30 जानेवारी 2020. आणि नंतरचा प्रश्न आहे देशातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर कोणत्या राज्यात आढळला? तर केरळ या राज्यात आढळला. तर मित्रांनो, तुम्हाला जे प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता. नंतरचा प्रश्न आहे देशातील कोणत्या राज्यात कोरोनामुळे पहिला बळी गेला? तर पहिला बळी कर्नाटक राज्य. लक्षात ठेवा. तर देशातील कोणत्या राज्यात कोरोनामुळे पहिला बळी गेला? तर कर्नाटक, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोना रुग्ण जो आहे तो 9/3/2020 या तारखेला आढळला. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे? 9/3/2020 या तारखेला कोरोना रुग्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आढळलेला आहे. तर हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थितरित्या बघावे. ह्या ज्या तारखा आहेत ते तुम्हाला एकदम कन्फ्यूज करणाऱ्या तारखा आहेत. तुम्ही कसे कन्फ्यूज होऊ शकता? आपण एक उदाहरण घेऊया. भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला आणि महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? अशा तारखांमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये 9/3/2020 या तारखेला महाराष्ट्रामध्ये तर कधी आढळलेला आहे महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोना रुग्ण? तर 9/3/2020 या तारखेला आढळलेला आहे.
नंतरचा जो प्रश्न आहे तो आहे, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी कोणत्या शहरातील रुग्ण आहे? तर मुंबई हे याचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी कोणत्या शहरातील रुग्ण आहे? तर मुंबई हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर मित्रांनो, याचा जो पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पुढचे अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुमच्या काही कमेंट्स आणि सूचना असतील तर ते तुम्ही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये टाका, त्याचं उत्तर देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. आणि जर कोणालाही PDF पाहिजे असेल तर त्यांनी या नंबरवरती कॉल करा. 80 10 45 77 60 या नंबरवरती कॉल करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक देण्यात आलेली आहे. धन्यवाद. अनअकॅडमी क्रॅक MPSC विथ इंडियन्स लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो, आजच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. तर त्याच्यामध्ये मोर फीचर्स असतील अनअकॅडमी ॲपमध्ये, तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्ही ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो पॉप्युलर गोल्स असेल ते इथे टाकायचं आहे. MPSC असा टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला इथे एंटर कोड करायचा आहे. कोणता करायचा आहे तुम्हाला? पदम लाईव्ह हा एंटर कोड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तिथे किती 10% डिस्काउंट मिळणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आजच तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी काय ॲप हे डाउनलोड करा, जेणेकरून इथे तुम्हाला किती 10% डिस्काउंट मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता जिओग्राफी आणि इकॉनॉमिकची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे. 24 फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू होणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता, इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला मोहित सावंत सर असणार आहेत आणि जिओग्राफीसाठी तुम्हाला आनंद सर असणार आहेत. तर ही बॅच सुरू होणार आहे, त्यासाठी तुम्ही आजच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही लिंक देण्यात आलेली आहे. तर तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता, तुम्हाला यूज कोड करायचा आहे. पदम लाईव्ह हा यूज कोड करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. किती 10% डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही हा कोड यूज केला तर. अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, इंडियामधले बेस्ट एज्युकेटर्स फॉर MPSCसाठी तुम्हाला हे सर्व टीचर्स शिकवणार आहेत. तुम्ही इथे त्यांची नावं बघू शकता. अभिजित राठोड सर, किरण सर, सचिन सर, अनिल सर, ह्या सर्व जे इंडियामधले बेस्ट एज्युकेटर्स फॉर MPSCचे हे सर्व टीचर्स आहेत ते तुम्हाला इथे शिकवणार आहेत. त्यासाठी तुम्ही आजच तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फ्री वर्सेस प्लस तुम्ही बघू शकता. तुम्हाला फ्री वर्सेस प्लसमधले तुमचे जे फायदे आहेत ते आता आपण बघूयात. फ्रीमध्ये लिमिटेड सिलेबस असेल, लिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असेल, नंतर लिमिटेड PDF नोट्स असतील, नंतर त्यामध्ये तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन बाय टॉप एज्युकेटर्स असतील. तुम्हाला जे तुमचं डाऊटचं जे क्लिअरिंग असेल त्याचे तुमचे जे सेशन ते घेतले जातील. आणि नंतर प्लसमध्ये बघूया, कंप्लीट सिलेबस केला जाईल त्याच्यामध्ये तुमचा. आणि नंतर अनलिमिटेड प्रॅक्टिस टेस्ट असतील आणि अनलिमिटेड PDF पण असतील. रेग्युलर डाऊट क्लिअरिंग सेशन बाय टॉपिक एज्युकेटर्स असतील. तुमचं रोज सेशन होणार आहे, जे तुमचे काही डाऊट्स असतील ते तुमचे त्या सेशनमध्ये क्लिअर केले जातील. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणता कोड यूज करायचा आहे? तर पदम लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. पदम लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला किती 10% डिस्काउंट मिळणार आहे. त्याच्यामुळे आजच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे. धन्यवाद.